हाय गाईज, श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा तुमची लाडकी गवळी. तर तुम्ही सगळे ठीक आहात आणि स्वामींच्या आशीर्वादाने सगळे ठीकच असले पाहिजेत. जोपर्यंत आपल्या बोलतात ना डोक्यावरती स्वामींचा हात आहे तोपर्यंत आपल्याला काही होणार नाही. कारण की आपले गुरुच खूप काय बोलतात, आपल्या गुरूंचा आशीर्वादच आपल्याबरोबर असल्यावरती मग आपल्याला काही कोणाचं टेन्शनच नाही आहे. तर असंच नॉर्मली मला ॲसिडिटी झाली होती आणि ॲक्च्युली मला हाय ॲसिडिटीचा त्रास आहे. तर मी माझा जेवणाचा टाईम 19-20 झाल्याच्या नंतर मला प्रॉब्लेम होतो ॲसिडिटीचा. तर मला खूप ॲसिडिटी झाली होती. तर मी रात्री 2 वाजता मला ॲक्च्युली झोपच लागत होती. मग मी त्याच्यानंतर मी हॉस्पिटलला जाऊन आता तुम्ही बघितलं असेल मला नसेमध्ये इंजेक्शन दिलं ॲसिडिटीसाठी. तर आज मी थोडासा आराम केला आहे. ॲक्च्युली मुलं सोडायला जायचं असं तुम्हाला तर माहिती आहे शाळेची. तर मी जाऊन आली आणि थोडासा आराम केला. तर आता मी देवपूजा करणार आहे. तर तुम्ही माझी देवपूजा बघू शकता. तर या मग देवपूजा बघायला. तर ही माझी देवपूजा आहे घरातली आणि रोज संध्याकाळी मला देवपूजा ही अशीच लागते. आणि तुम्ही बघू शकता ॲक्च्युली आपल्या घरामध्ये धूप दाखवलेलं चांगलं असतं. तर मी रोज संध्याकाळी माझ्या घरामध्ये धूप दाखवते. आणि तुम्ही माझ्या ओट्यावर बघितलं असेल एक दिवा आहे. मला तिथेही दिवा लावावा लागतो. दारात माझा दिवा असतो. दारामध्ये माझ्या हनुमंताचा पंचमुखी हनुमंताचा फोटो आहे. त्यांनासुद्धा मला धूप दाखवावं लागतं. तर असं मी पूर्ण माझ्या घरामध्ये धूप दाखवते. तर तुम्ही बघू शकता ही अशी माझी छोटीशी पूजा आहे. माझी संध्याकाळची रोजची पूजा असते आणि मला रोज संध्याकाळी माझी ही पूजा अशीच असते. आणि दशमाचा आता हा टाईम आहे. तर खालून तुम्हाला तर माहिती आहे लालबागमध्ये मी राहते आणि माझ्या बिल्डिंगच्या खाली गणपतीचे ते कारखाने आहेत गणपतीचे. तर तिथून आता दशमाचा हे आहे पिरियड. तर मग आता दशमा येणार आहे. तर दशमाचं तर आगमन होतं ज्या सगळ्यांच्या घरी. तर त्याचा हा ढोल ताशा वाजतो तुम्ही बघू शकता. दुसरी गोष्ट भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये मला काहीतरी उद्याच्या पूजेचं तुम्हाला सांगायचं आहे. तर नक्की माझा उद्याचा जो ब्लॉग जो बनवायचा आहे मला छोटासा व्हिडिओ तो मी तुमच्यासाठी बनवणार आहे. तर तो नक्की बघा म्हणजे तुम्हाला उद्या कळेल की काय करायचं आहे ते. भेटूया आपण.